केसो, अरे दुपार केलीस यायला. हो. काय मिटले का? मिटते कसले? आणि धर्मसभा मिटवत नसते, न्याय करते. आणि करायलाच हवा. आजकाल लोकही चाटाळपणा करतात, धर्मबाह्य वागतात, पाप पुण्याचे भय बाळगत नाही, मग येतात अडचणीत. अरे पण असे झाले काय? काही नाही. संत महात्मे बनायला जातात, मग बसतात कुठेही, अभक्ष भक्षण करतात. सगोत्र नसताना एका ताटात जेवतात. शिव शिव शिव, म्हणजे हा महादेव भट असा वागतो? दादा आता तूच सांग, अशाने जेवढा उरलाय तेवढाही धर्म बुडेलच ना. आणि महादेव भटाच्या तर पुढच्या 42 पिढ्या नरकात जातील ना रे. हो. म्हणूनच धर्मसभेने त्यास अद्दल घडवण्यासाठी वाळीत टाकले. काय? हे असं व्हायला नको होतं, पण झालं. कलियुग आहे हेच खरं. असो, आई वाट बघते, पानं घेतलीत तिने. आपण बसलो की जेवायला वाढेल आपल्याला. चल. शंभो शिव शिव. आई खूप भूक लागली आहे. भूक लागेलच हो. एवढ्या लांब जायचं, उन्हातून यायचं, भूक लागेल नाही तर काय. आई भूक आत्ता लागलीये, लाडूंचा खमंग वास आला म्हणून. तू अगदी बरोबर ओळखलंस, लाडवाचाच बेत केलाय. पण आई, परवा तर घरात साहित्य नव्हते की दादा? तुला कुठून मिळाला का शिदा? हा कोण? अरे तो आपला हा. सुनो सुनो सुनो, मथुरा के नगरजनों, शाही फरमान जारी हुआ है। बादशाह के हुक्म अनुसार नगरजनों को सूचित किया जाता है कि बागी काफिर दक्कन का सिवा आगरा से भाग गया है। उसका सही पता देने वाले को इनाम दिया जाएगा। सिवा के साथ 10 साल का बच्चा भी है। उन दोनों को किसी ने छुपाने की या पनाह देने की कोशिश की तो उनको कड़ी से कड़ी सजा दी जाएगी। चौराहे पे लटका दिया जाएगा। उनका घर, खेत, खलियान तीनों जब्त किया जाएगा। किसी को कुछ उनका आता पता हो तो जानकारी दे। सुनो सुनो, इनाम पाने का बड़ा मौका। जागीर मिल सकती है, 1 मन सोना भी मिल सकता है, हाथी, घोड़ा, पालकी का सम्मान मिल सकता है। बागी सिवा का पता बताओ और अमीर रईस बन जाओ। सुनो सुनो। औरंगजेबांच्या हुकुमानंतर आमिषांची, बक्षिसांची गाडगी उताणी होतील, पण तुम्ही घाबरू नका. दवंडी ऐकलीत? हो. हे शंभूराजेच ना? होय. आपल्या घरी कसे आले? आणि शिवाजी महाराज ते कुठे आहेत? शिवाजी महाराज स्वतःच शंभूराजांना आपल्याकडे सोडून गेले आहेत आणि ते आपल्या घरात इथे सुरक्षित राहतील. जाताना शिवाजी महाराज खर्चासाठी काही रक्कम आणि सोनं नाणं देऊन गेलेले आहेतच. ते ठीक आहे, पण आपण शंभूराजांची जबाबदारी पार पाडू शकू? पाडावीच लागेल. आपल्या राजासाठी आपल्याला एवढं करावीच लागणार आहे. पण यात फार जोखीम आहे आई.
म्हटली तर ही जोखीम आहे, पण आपणच कुठे कोणास नाही कळू दिलं तर ती ही जोखीम नाही. पण उद्या समजलेच तर? समजेल कसे? आपण त्यांना बाहेरच पडू देणार नाही ना, आपण दिसूच देणार नाही त्यांना. मला हे सगळे कठीण वाटतं. औरंगजेबाचे हेर चाणाक्ष हुशार आहेत. ते ते बरोबर माग काढतात. आपण त्याच्यापेक्षा हुशार होऊन राहू आणि स्वराज्याचा हात ठेवा सुरक्षित ठेवू. जरा वातावरण शांत झालं की महाराजांचे लोक येतील आणि घेऊन जातील. मग ही जबाबदारी संपली. बघा, उद्या थोडा जरी शक आला मोगल अंमलदारास तर आपल्या सगळ्यांना जीव गमवावा लागेल. आपल्या गळ्यात फाशीचा दोर पडणार. बादशाह कसा छळतो हे माहित नाही तुम्हाला अजून. स्वतःच्या बापाला त्याने विषारी तेल अंगाला लावून तडफडवलं. मग आपण तरी कोण? हे बघ केसो, तू फारच पुढचं बोलतो आहेस. जे दिसतंय तेच बोलतोय. मला वाटतं ही स्वराज्याची सेवा करण्याची संधी आपल्याला चालून आलेली आहे आणि आपण ती पार पाडायला हवी. केसो, अरे तू धास्तावलायस ते मला कळतंय रे, पण कसं आहे दादा, आपण खाऊन पिऊन सुखी आहोत. ओम भिक्षाम देही एवढ्या आरोळीवर आपले पोट भरत आले नाही. आपल्याकडे धनदौलत नाही, पण बाबांच्या कृपेने सरस्वतीचा निवास या घरात आहे. दादा छान पूजा सांगतो, छान निरूपण करतो, कोरडा शिधा रोज घरी येतो. एवढं पुरेसं नाही का? पण एवढं म्हणजे आयुष्य नव्हे. स्वराज्यासाठी काहीतरी करावं लागलं तर ते आपल्याला करायलाच पाहिजे. आणि केशव, तो योग आज आलाय. आणि केसो, आईने महाराजांना तसं वचन दिलेलं आहे. पण तरीही शंभूराजे म्हणजे संकटच आहे. आपण त्यांना लपवून ठेवू ना. दादा, असे विस्तवावर गवत टाकून त्यात झाकता लपवता नाही येत. धूर निघतो लगेच आणि अख्खे गवत पेट घेते. ही मुजरा करण्याची वेळ नाही. तुम्ही निघा. तुम्ही जिथे थांबाल तिथे शिधा मिळेल. गावात कोणी थांबू नका. पुरी बाळींना घेऊन निघा आणि तुम्ही जिथे थांबाल तिथे एकीनं राहा. वस्त्र भांडारातील तळघरातून कापड काढा पंत. हो पण युवराज, ते साधीलवर कापड आहे, महाग आहे, ते कसे द्यावे? रहितेच्या लाजबरूपेक्षा तर महाग नाही. जेवढे कापड चोपड आहेत तेवढे सगळे बाहेर काढा. चुनेर, मलमल सगळे आणा आणि लोकांना द्या. हे सगळं त्यांचंच आहे. जी युवराज. आणखी एक पंत, अंबरखान्याचे दरवाजे उघडा. लोकांना धान्य द्या. वाड्या वस्त्यांवर ते धान्य पोहोचू द्या. जिथे जिथे आपली रयत आहे तिथे तिथे ते धान्य पोहोचू द्या. हे पहा, प्रसंग कठीण आहे, पण तो निभावूनही न्यायचा. आणि आई भवानी आपल्याला बळ देईल. आणि आम्ही विस्तव म्हणून नाही राहणार, पाणी म्हणून राहू. ज्यात मिसळाल तसं. येऊ का मी? बाबा, बाबा, अरे येसू, काय झालं? आमच्या बाळीच्या डोळ्यात पाणी का? तुम्ही आधी इकडे या. काय झालं? तुम्ही या ना. अहो अहो येसू, जायचंय त्यांना, जरुरी काम आहे. बाबा, कामाचं मागणं बघू. पहिलं आमच्या येसूबाईचं काम. हा, या इकडे. अगं पण काहीतरी दाखवायचंय. काय दाखवतेस? अहो पण अगं हो हो हो, सांग की काय दाखवायचंय? हे बघा,
आपल्या चाफ्याला पानं फुटत नाही, त्याची वाढही होत नाही. दिवसेंदिवस तो सुखच चाललाय. तुम्ही पाणी घालताय ना नेमानं? हो, विचारा ना आई साहेबांना. आम्ही रोज पाणी टाकतो, पण त्याची पानं फुटतच नाही. तो रुसलाय का आमच्यावर? आता तर तो बोलतच नाही. हा चापा बोलायचा तुमच्याशी? खूप. शेळीने खाण्या अगोदर त्याची हिरवीदार पानं भुरभुरायची, तेव्हा तर अगदी नाचल्यासारखं वाटायचा. मग तर हा मामला फार गंभीर आहे म्हणायचा. हो तर फारच गंभीर आहे मामला. आता तुम्हीच समजावा तुमच्या लेकीला. दिवसभर आमच्या मागे भुणभुण लागलेली असते. आम्ही बुणबुण करतो आई साहेब. महाराज आणि युवराज गडावर येण्या अगोदर हा चाफा फुलला असता तर आम्ही ती फुलं घेऊन गेलो असतो. मौसी, अरे ओ मौसी, कहाँ हो? अरे जमुना, जमुना तू? आओ आओ बैठो. अरे क्या मौसी, इतना नसीब कहाँ है जमुना का? सुबह से काम में लगी हूँ, घुटने मोड़कर बैठने का समय कहाँ है मेरे भाग्य में. मौसी, सुबह जल्दी उठ गई, फिर पनघट पर पानी भरने चली गई, पूरे घर में झाड़ू बुहार लगाई. और तुम्हें तो पता है मौसी, घर का काम अंधे कुएं की तरह खत्म होता है कभी. बिल्कुल सच बात बोली. अरे मौसी, बहुत दिन हो गए तुमसे मिली नहीं, सोचा आज ही मिलने चली आऊं. म्हणजे तू काम सोडून आलीस इथे? अरे नहीं नहीं मौसी, काम तो होता ही रहेगा, लेकिन तुमसे मिलने के बाद बहुत अच्छा लगता है, इसीलिए आ गई. तुमसे मिलने आ ही रही हूँ तो खाली हाथ कैसे आऊंगी ना, इसलिए आते आते कटोरे लेके आ गई. सोचा जामुन ही लेके जाऊं. ठीक है, लेके जाओ, घर तुम्हारा भी है. हाँ. और दोनों में भी जामुन डालूं? अरे नहीं नहीं मौसी, एक ही कटोरे में जामुन देना. फिर ये दूसरा, इसमें क्या डालूं जमुना? दूसरे कटोरे में हाँ, उसमें दही दे देना. अब देखो ना मौसी, मैं घर कब जाऊं, दही कब जमाऊं और परोसूं कब. दही अभी खा लेंगे और जामुन वाली कटोरी में दही जमा लूंगी. क्यों, ठीक कहती हूँ ना मौसी? बिल्कुल ठीक कहती है. वैसे एक बात कहूँ मौसी? क्या? तुम्हारे हाथ में जादू है, जादू. चलो, काहीतरी बोलतेस. अरे सच कहती हूँ मौसी, तुम्हारे हाथ के दही का स्वाद क्या बात है. कसम खा के कहती हूँ मौसी, तुम्हारे जैसा दही पूरे मोहल्ले में कोई जमा के दिखाए. बस थोड़ा सा, आधा कटोरा ही दे देना. अरे लेके जाओ, घर में दही की क्या कमी है. सच कहूँ मौसी, पूरे मथुरा में दही की क्या कमी है, लेकिन मौसी तुम्हारा दिल तो बहुत बड़ा है. अब तुम तो यशोदा मैया हो, तुम्हें तो गोकुल में होना चाहिए था, और तुम हो मथुरा में. तुम भी जमुना, आलीच मी विरजण घेऊन. बागी काफिर दक्कन का सिवा आगरा से भाग गया है. सिवा के साथ 10 साल का बच्चा भी है. उसका सही पता देने वाले को इनाम दिया जाएगा. वाह श्यामलाल जी,
अब चिंता का कोई कारण नहीं है। गुरु स्वग्र ही हो गया है और भाग्य भी दोनों ओर से खुल रहा है। किंतु अजी सुनते हो? जल्दी भीतर चलो, अरे, भाग खुलने दरवाजे पर दस्तक दे रहा है और भीतर क्या है? जल्दी चलो, कहा ना। हाँ हाँ, श्यामलाल, जाप करने होंगे, वो भी चावल के दाने गिनकर। 5 शेर चावल के साथ कुछ दक्षिणा रख दो, फिर ये सारे ग्रह मेरी मुट्ठी में आ जाएंगे। अरे कमाल है, सुनाई नहीं देता क्या? बंद करो ये। अरे क्या कर रही हो? भागो यहाँ से, वरना मैं तुम्हारे कुंडली में आके बैठ जाऊंगी। अरे बाप रे! अरे भाई रुको! आप रुको। अरे ये क्या कर रही हो? अरे उसके भाग्य खुलते साथ में अपने भाग्य भी। अजी अपना भाग्य तो खुल ही गया समझो। क्या बोल रही हो? उस दिन दंडी तो सुनी थी ना तुमने? नहीं तो? ऐसे क्या कर रहे हो? बादशाह का फरमान याद है ना? हाँ, तो उसका क्या? अजी मैंने अभी अभी 9 साल के लड़के को राजसी पोशाक में देखा है, लक्ष्मीबाई के घर में। अरे देखा होगा, अरे कोई और लड़का होगा, वो रिश्तेदार होगा वो उनका। रिश्तेदार राजसी पोशाक में? तुमने ठीक से तो देखा ना? हाँ हाँ देखा है, देखा है। क्या कहते हैं? ज्यादा सोचो मत, चलो बादशाह के अमलदार को बताएंगे। जाएंगे तो जरूर, लेकिन अगर खबर झूठी निकली तो मार भी पड़ेगी। यकीन करो, लक्ष्मीबाई के घर में लक्ष्मी मिल रही है, इसे ठुकराना नहीं चाहिए। दादा, दादा, काय रे केसो, काय झाले? बघितलंस? काही सांगतोय का? अरे बोल ना, काय झालं? आई, आई बिलामत येणार आपल्यावर. कसली बिलामत? कोण आणणार? आई, मथुरेत कसून चौकशी सुरू झालीये. प्रत्येक घराची झडती घेतली जाते. प्रत्येक घरातील लहान मूल 9-10 वर्षाचे, त्यास हजारो सवाल केले जात आहेत. अरे देवा, कृष्णा, आता रे. हे बघा, कोणी घाबरून जाऊ नका आणि घाबरलो आहोत हे कळू देऊ नका. आता आणखी हे काय सांगतोस? अरे म्हणजे आपण धीराने राहू. आता ते मोगलांचे हशम आत घुसतात, कडी कोयंडे तोडून, बळद माळे पोटमाळे सगळे शोधतात. आपल्याही घराची तशीच झडती घेतली जाणार. मग या धीराचा काय उपयोग? काहीतरी उपाय काढू आपण. उपाय एकच, शंभूराजांना बाहेर काढा. अरे पण शिवाजी राजांनी विश्वासाने त्यांना आपल्याकडे ठेवलं आणि त्यांना आपण असं सोडून द्यायचं? मग काय फासाचा दोर लटकवायचा गळ्यात आपल्या? काहीतरी मार्ग काढूया आपण. मार्ग निघत नाहीये. मी अगोदरच म्हणालो होतो की विस्तवावर गवत ठेवू नका. म्हणालो होतो ना. आज बहस करू नको, उपाय शोधा, अजून वेळ आहे. वेळच नाहीये आई. बादशाहचे सैनिक येतीलच आता. आणि शंभूराजांना कोणी पाहिले होते का? नाही रे, गेल्या कित्येक दिवसात शंभूराजांनी या घराचा उंबरठाही ओलांडलेला नाही. पण आपला उंबरठा ओलांडून कोण आलं होतं का? आपला उंबरठा ओलांडून? एक मात्र नक्की, शंभूराजांमुळे आपण भरडले जाणार जातात. अरे काय बोलतेस केसो? शिवाजी महाराजांचं मूल आहे ते. सोन्याची सुरी झाली म्हणून काय खुपसून घ्यायची काळजात?